बऱ्यापैकी 99% आम्ही बाहेरवर जायचं होतं. आमचा शंकर मुलगा आधी बॅगा तयारी ठेवल्या होत्या की आपण बाबा बाहेरवर जाऊया. पण ते काही उशीर झाला आणि हे ते दुसरे सगळ्या विमानाने निघाले. त्याच्यामुळे दुःख घडणं गेलं. आठवणी काय आहेत, कितीतरी आठवणी अशा आहेत की सांगण्यासारख्या आहेत की त्यांनी समजा त्यांचा तो वक्तशीरपणा, स्वच्छता म्हणा, कामाचा टाईम. दादा जर समजे म्हणले तू सकाळी 6ला तयार राहा, तर आम्ही 5:30ला तयार राहायचो. आणि त्यांची जी लोकांचं काही म्हणणं आहे की बाबा दादा कडक होते, बोलायचे, पण तो भाग चुकीचा आहे. दादा कडक होते पण शिस्तीचे कडक होते. असे काही कोणालाही काय बोलत नव्हते ते. आणि एखादा कुणी जाऊ द्या, सामान्य माणूस छोटा मोठा कुणी असलं तरी ते त्यांना मदत करायचे. माझं तर काही विषय नाही. मंगळवारी शेवटची कॅबिनेट झाली त्यावेळेस तुम्ही सोबत होते दादाच्या, काय रात्रीपर्यंत? हो, रात्रीपर्यंत मीटिंग चालू होतं. मीटिंग संपल्यानंतर ते आम्हाला ठरलं की बाहेर पुण्याला जायचं आणि पुण्यात मग दुसऱ्या सकाळी ह्याला जायचं, बारामतीला जायचं. बारामती सकाळी 10 वाजता निरा वागजला दादांची सभा होती. अशा 2-4 सभा ठरल्या होत्या. कशामुळे उशीर झाला, काय झालं? उशीर काही झालेला नाही. दादांनी ठरवलंच की आता म्हणजे आम्ही बऱ्यापैकी 99% आम्ही बाहेरवर जायचं होतं. आमचा शंकर मुलगा आधी बॅगा तयारी ठेवल्या होत्या की आपण बाबा बाहेरवर जाऊया. पण ते काही उशीर झाला आणि हे ते दुसरे सगळ्या विमानाने निघाले. त्याच्यामुळे दुःख घडणं गेले. पण गाड्या नाही पाहिजे होती. मामा, सगळ्या बाबतीत दादा वक्तशीर म्हणजे सगळ्या बाबतीत फार काळजी घ्यायची. मग हे सगळं ज्यावेळेस तुमचं आधी ठरलं होतं की बाय रोडने जायचं, बदलला निर्णय कसा? रात्री उशीर झाला ना, काही मिटिंगमुळे जाता रात्री उशीर झाला. थोडासा उशीर झाल्यामुळे म्हणले बस सकाळी डायरेक्ट बारामतीला विमानानं जाऊया. जातो मग म्हणले तू उद्या बाय रोड पुण्याला ये. मग मी बारामतीनं पुण्याला येईन. मग मी मामा, सगळ्या तुमच्या म्हणजे जे सगळे SP असतील, तुम्ही असाल, सगळे इतकी वर्ष तुम्ही दादाच्या सहवासात होता, काय भावना आहेत आता? भावना काय आता साहेब की एवढं दुःख वाटतं, एवढं की आम्हाला तर काय बोलू शकत नाही. आणि मला तर अजून माझं मन असं म्हणतं की दादा आपल्याच आहेत. अजून दादा गेले नाही. त्याचे फोटो बघितले ना तुम्ही, बघा त्यांचे फोटो बघा तुम्ही, की किती वाईट वाटतंय साहेब. बघा, दादांनी माझ्यावरती आमच्या मनवी कुटुंबावरती फार प्रेम केलेलं आहे. आणि मी पहिला शासकीय सेवेत होतो. त्यातून मी 2013 मध्ये रिटायर झालो. त्यानंतर आता 12 वर्ष त्यांच्याकडे खाजगी म्हणून काम केलेलं आहे. त्यावेळी शासनामध्ये होतो. मामा, मनवीमामांचं कुटुंब कुठलं? मी सातारचा, तालुका जिल्हा सातारा, मुक्काम मनवीवाडी. मग हे दादांची नोकरी सुटल्यानंतर कसं तुमचं हे झालं? नोकरी माझी सुटलीच नाही ना. संपल्यानंतर काय झालं, जेव्हा निवृत्त झालो ना तेव्हा दादा मला म्हणले, अरे मनवे तू कुठं जायचं काही विषय नाही म्हणले, तू बाबा असं माझ्याकडे काम करायचं. आणि ती काही विषय झाला नाही. तो कुठल्या विभागात होते? मी शासकीय परिवहन सेवा वरळी, मुंबईला.